स्वराचा शिवशंभूचा छावा तू गंभीर तू रणवीर तू सम्रागणी शातीर तू गंभीर तू रणवीर तू सम्रागणी शातीर तू सह्यागिरीचा पत्तर फोडून जन्म आला लाभा तू निधडी छाती कोट स्वराचा शिवशंभूचा छावा तू रयतेचे राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती गुणवंत विद्यार्थी सोहळा आणि शिक्षक सत्कार सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि ज्यांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने आपण गर्दी केली अशा आमच्या प्राजक्ताताई गायकवाड या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या क्षेत्राचे लाडके आमदार दमदार आमदार आदरणीय बंटी भाऊ यासोबतच या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित असलेले जनता शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव डॉक्टर अमित धम्मानी सर, कर्मवीर विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य देवीदास भाऊ चिलगुले सर, नागभीड नगर परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उमाजी हिरे सर, या मंचावर उपस्थित निरंजनजी गजबे सर, मस्के सर, राहुल कळंबे सर, आदरणीय छुटे सर, रेखाताई जिपकाटे, इंदुताई आंबोरकर, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष भाऊ रडके, शुभांगी पोहेकर मॅडम, टीचर्स कोऑपरेटिव्ह संस्थेचे नितीन भाऊ अंडसकर या ठिकाणी उपस्थित आणि आमदार साहेबांना विश्वास ठेवत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला वेळेवरच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे सर्व शिक्षक वृंद, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि आमचे समस्त विद्यार्थी मित्रांनो, खरं तर सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू आहे आणि नवरात्रीच्या आजच्या अतिशय महत्त्वाच्या अष्टमीच्या दिवशी आज हा सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि या सोहळ्याला आजपर्यंत आमच्यावर ज्यांनी प्रेम केलं, ज्यांनी आमच्या जीवनाला दिशा दिली, ज्यांनी आमच्या जीवनाला आकार दिला, अशा शिक्षकांच्या कृतज्ञतेचा हा सोहळा या ठिकाणी अनेक शिक्षक या ठिकाणी आम्हाला शिकवणारे, शिकवत असलेले, पुढची पिढी घडवणारे अनेक शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचा चरण स्पर्श करतो आणि त्यांना वंदन करतो. शिक्षक म्हटला की निर्माण आणि विनाश ह्या दोन्ही गोष्टी शिक्षकांच्या हातामध्ये असतात. मात्र आमचा शिक्षक जेव्हा नोकरीवर रुजू होतो आणि तेव्हा विनाशाचं कुठलंही गालबोट तो कोणालाही लावू देत नाही. निर्माणच झालं पाहिजे, माझ्या हातून चांगलीच पिढी घडली पाहिजे असा उदात्त हेतू ठेवत प्रत्येक मुलाकडे आयुष्यभर लक्ष देतो, खडू आणि फळ्यावर शिकवण्याचं काम करतो. वेळ प्रसंगी अनेक आजार सुद्धा या खडूफळ्यामुळे शिक्षकांना आमच्या झालेले आहेत, तरी मात्र आपली अविरत सेवा हा आमचा शिक्षक सुरू ठेवतो. आणि म्हणून नवी पिढी घडवण्याचं ज्यांचं दायित्व आहे अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यांच्याप्रती सन्मान व्हावा, अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी आयोजित करावा अशी आमदार साहेबांची मनोमन इच्छा. कुणाला वाटत असेल सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे, निवडणुका तोंडावर आहेत आणि म्हणून आमदार साहेबांनी आमची आठवण केली की काय, अशाही प्रकारचा प्रश्न आमच्या अनेक शिक्षकांना कदाचित पडला असेल. पण हे खरं नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमदार साहेब आपला सन्मान व्हावा ही गोष्ट आम्हाला गेल्या 3, 4, 5 वर्षापासून सांगत आहेत. कुठंतरी आम्ही कमी पडलो. आपल्या मतदारसंघामध्ये चिमूर, नागभीड आणि ब्रह्मपुरीचा काहीसा भाग येतो. चिमूरमध्ये हा सोहळा, शिक्षकांचा सन्मान सोहळा गेल्या 5 वर्षापासून अविरत सुरू आहे. 12 वर्षापासून, सॉरी भाऊ, कोरोनाचा काळ सोडला तर गेल्या 12 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे. 3-4 वर्षापासून आमच्याही मागे लागले. 5 सप्टेंबर आला की त्यांना आठवण यायची आणि ते म्हणायचे, गणेश भाऊ सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही हा कार्यक्रम करा, शिक्षकांचा सन्मान करायचा आहे. मात्र कुठेतरी आम्ही कमी पडायचो, आमच्याकडून नियोजन होत नव्हतं आणि अशा प्रकारचा कार्यक्रम राहून गेला. मी खऱ्या अर्थानं आमच्या सर्व शिक्षकांची आणि आमदार साहेबांची सुद्धा मी या ठिकाणी जाहीर माफी मागतो कार्यकर्त्यांच्या वतीनं. मात्र हा राजकारणाचा कुठलाही भाग नव्हे. आता यानंतर मात्र हा कार्य, हा सोहळा, आपला सन्मान अविरत सुरू राहील अशी मी आमदार साहेबांच्या वतीने ग्वाही देतो. खरं तर
सत्कार सोहळा आमदार साहेबांनी घेतला आणि बोलवलं प्राजक्ताताईंना. तोही तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिरोईनला, चित्रपट अभिनेत्रीला बघण्यासाठी तर आम्हाला बोलवलं नाही. पण नाही, टीव्ही पडद्यावरच्या अतिशय उत्कृष्ट आणि गुणवंत ठरलेल्या अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव आज गाजतो आहे अशा त्या प्राजक्ता गायकवाड ताई आहेत. खरं तर त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे आणि इंजिनिअरिंगच्या त्या टॉपर विद्यार्थिनी आहेत. मोटिवेशनल स्पीचसाठी त्या प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच टीव्ही सिरियल मध्ये त्यांना निवडलं गेलं आणि अतिशय ऐतिहासिक मालिका राजे संभाजी या मालिकेतील त्यांची धर्मपत्नी म्हणून येसुबाईचा रोल, ऐतिहासिक रोल त्यांनी हुबेहूब निभावला. नव्हे त्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच बनल्या आणि त्या छोट्या पडद्यावर अतिशय प्रसिद्ध झाल्या आणि म्हणून मग त्यांना एका मागे एक अशा प्रकारचे अनेक चित्रपट येत राहिले. फौजी सिनेमा त्यांचा अलीकडचा अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांनी वीर शहीदांची पत्नी म्हणून अतिशय सुंदर भूमिका त्यामध्ये सुद्धा निभावली आहे. अशा प्रकारच्या आमच्या प्राजक्ताताईंना आम्ही आपल्या सर्वांना मार्गदर्शन व्हावं, त्यांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावं यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. नक्कीच त्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आमदार साहेबांकडे बघितलं तर असं वाटतंय की ते कुठल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असेल. कदाचित त्यांनी UPSCची एक्झाम दिली असती तर नक्कीच ते टॉपचे स्टुडंट ठरले असते. कारण त्यांचं कार्य बघितलं आणि ते नेहमी बोलताना एक वाक्य बोलतात की माझ्यावर गुरूंचं प्रेम आहे, माझे अनेक गुरु आहेत आणि गुरूंच्या आशीर्वादामुळेच या क्षेत्रामध्ये मी चांगल्या रीतीने काम करू शकतो आहे. हे त्यांचे शब्द वेगवेगळ्या सभांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जेव्हा त्यांना शिक्षक समोर दिसतात तेव्हा मात्र ते अशा प्रकारचं बोलत असतात. आणि खरं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघाचा एक चेहरा मोहरा बदलवण्याचं काम आदरणीय बंटी भाऊंनी या काळामध्ये केलं. खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रावर त्यांचं फार प्रेम आहे. कुठलाही विद्यार्थी कोणत्याही कामासाठी येऊ, बाकीचे लोक बाजूला, विद्यार्थ्यांसोबत ते आधी बोलतील. विद्यार्थ्यांचे कुठलेही प्रश्न आणि दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना मेडिकलचे ऍडमिशन, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन त्यांच्या ओळखीतून, त्यांच्या पैशातून, कधी कधी जिथे जिथे जो जो व्यक्ती कमी पडेल तिथे तिथे आमदार साहेबांची मदत पोहोचते. ते स्वतः पोहोचतात नव्हे, ते कधी कधी त्या कॉलेजच्या हेड, जो कोणी हेड असतो त्यांना भेटायला त्या विद्यार्थ्यांसोबत जातात आणि त्यांचा प्रवेश करून देतात. सांगताना मला आनंद होईल, त्यांच्या आमदार निवासमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे, आजही घेत आहेत. मुंबईला सुद्धा ते त्यांची पूर्ण व्यवस्था करतात आणि पुढील शिक्षणासाठी ते पूर्ण मदत करतात. अशा प्रकारचे आमदार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र, मी त्यांच्यासोबत मुंबईला होतो. जेव्हा त्यांना एक मेसेज दाखवला मी की भाऊ, गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र चंद्रपूरला होऊन राहिलं आहे, लगेच त्यांनी त्यांचे PM महेश भाऊ प्रेमलवारांना पत्र बनवायला लावलं. राज्यपालाला भेटायला गेले, मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि नागबीडला करण्याचं होतं पण नागबीडचं अंतर कमी पडत होतं, त्यांनी चिमूरला ते करवून घेतलं. सांगताना मला आनंद होईल, महाराष्ट्र राज्यात सरकारने 6 एकलव्य शाळाची घोषणा केली. एकलव्य शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी शाळा आहे. लगेच त्यांनी म्हटलं की माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात, माझ्या मतदारसंघात पाहिजे. लगेच त्यांनी ते मंजूर करून घेतलं. आपल्या नागबीड तालुक्यामध्ये कानपाचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी भविष्यामध्ये एकलव्य शाळा निर्माण होणार आहे. अशा प्रकारचे त्यांचे वेगवेगळे काम शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय त्यांचं काम आहे आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांना मदत. शिक्षकांचेही सगळे प्रश्न असतील, जे जे तुम्ही आजपर्यंत शिक्षक लोकांनी त्यांना जे जे निवेदन दिले असतील, असं कुठलंही निवेदन नाही की ज्याच्यावर त्यांचं पत्र बनलं नाही, ज्याच्यावर ते मंत्र्यांना भेट द्यायला गेले नाही. नव्या आमच्या शिक्षकांसोबत, जिल्हा परिषदच्या CO सोबत भेट घडवून आणण्यात सुद्धा आमचे आमदार अग्रेसर आहेत, आघाडीवर आहेत आणि त्यांच्या मनात काही नसतं. त्यांच्या मनात एकच असतं की येणारा प्रत्येक प्रश्न, आमच्या शिक्षकांचा प्रश्न, आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा सुटला गेला पाहिजे. आपल्याकडे एखादी प्रश्नपत्रिका येते, त्याच्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न येतात. हुशार विद्यार्थी जरी असले तरी आपण तो गुंतागुंतीचा प्रश्न आला तर आपण त्याच्यामध्ये आर शोधतो. एखादा आर आहे का, आर असेल तर आपण तो सोडवून घेतो. मात्र भाऊंना त्याचाही वेळ आहे. गुंतागुंतीचा प्रश्न असेल तर त्याची उकल करायची, त्याच्यावर काम करायचं आणि ते करून दाखवायचं, हा त्यांचा हातखंडा. उदाहरण द्यायचं झालं मी बस स्टँडचं, नागबीडचं उदाहरण देईन. जो कुणाचाही बाप येऊन जर करू शकला नसता, तो बस स्टँड, तिकडला बस स्टँड इकडे आणणे, इकडली जमीन तिकडे करणे आणि त्या ठिकाणी निधी मंजूर करणे, नव्या आमच्या विद्यार्थ्यांची सोय झाली पाहिजे म्हणून त्याच्यावर निधी आणणे, काम करणे आणि त्याचा आता लोकार्पणाची वेळ आलेली आहे. काँग्रेसच्या सरकारने तो निधी सुद्धा थांबवला होता. आमदार साहेब डगमगले नाही. तेव्हाही ते म्हणत होते सरकार येऊ द्या, 6 नाही 10 कोटी आणू आणि आपलं बस स्टँड बनेल म्हणजे बनेल.
अशा प्रकारचं वेगवेगळे काम STP योजना 123 करोडची मंजूर झाली आहे. बस भाऊ, STP योजना मंजूर झाली आहे सांगताना मला आनंद होईल. नागभीडला 123 कोटी रुपये आले असते, वेळ लागलं असतं, पण SLTCची मीटिंग मध्ये नागभीडचा प्रस्ताव न जाता तो मंजूर करून घेतला. हे काम कुणी मंत्री सुद्धा करू शकत नाही. ते काम आमदार साहेबांनी केलं. आणि जेव्हा त्या विषयामध्ये नागभीडची STP योजना आली, सगळ्या अधिकाऱ्यांचे धाबे धरले आणि फटाफट मुंबईला सकाळच्या फ्लाईटनी ती फाईल पोहोचवली आणि ती मंजूर करून घेतली. अशा प्रकारचं काम आपल्या आमदार साहेबांचं आहे. सांगताना मला आनंद होईल. लाडजचा पूल, तो लाडज गाव 200 वर्षाआधी बनला असेल, पण आमदार साहेबांना जन्म घ्यावा लागला. पंटी भांगड्या नावाच्या माणसाला जन्म घ्यावा लागला लाडजचा पूल बनण्यासाठी, कारण त्या गावात जायला रस्ता नव्हता. आमदार साहेबांनी ते करून दाखवलं. अशा प्रकारची अनेक कामं. नागभीडला स्विमिंग टँक असेल, आता वाचनालय असेल, जिम असेल, काम झालेलं आहे. 1 कोटी रुपये वाचनालयाचं साहित्यासाठी पुन्हा मंजूर केले, जिमच्या साहित्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर केले आणि नागभीडला क्रीडांगणासाठी 25 कोटी रुपये मंजूर केले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड आणि चिमूरची सर्वाधिक निधी आहे. नागभीडच्या क्रीडा संकुलला जे काही आता भविष्यात बनेल, बॅडमिंटन कोर्ट असेल, टेनिस असेल, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तुम्ही सांगेल मी तुम्हाला सविस्तर काय काय आहे. आणि हे जेव्हा बनेल तेव्हा एक नागभीडचं सुंदर अशा प्रकारचं स्टेडियम नागभीडचं असेल. अशा प्रकारचे भाऊ आहेत. वेळ झालेला आहे. भाऊंचा रंग जरी वेगळा असला तरी त्यांचा अंतरंग मात्र अतिशय निर्मळ आणि प्रेमळ आहे. अशा प्रकारचे भाऊ आहेत. भले त्यांचा वर्गामध्ये पहिला नंबर दुसरा नंबर कधी नसेल आला, मात्र 288च्या बॅच मध्ये महाराष्ट्राच्या ते पहिल्या 10 मध्ये आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान आहे. आणि अशा प्रकारचे आमदार आपल्याला लाभले. मी या ठिकाणी शिक्षक सोहळा आणि गुणवंत सोहळ्यात जे काही उपस्थित सगळे गुणवंत आहेत त्यांचं मनापासून आभार मानत मी माझ्या प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.